कशाबद्दल आहे मॅम? कार्यक्रम आहे जागतिक नो टोबॅको डे आहे ना, तर त्यासाठी शाळेची मुलं आहेत त्या बोलतायत 2 मिनिटं. शाळेची मुलं आहेत आणि ते जागतिक नो टोबॅको डेचं सेलिब्रेशन करत आहेत. तर इथल्या जे पब्लिक आहेत आता ते कामगार आहेत ते येतील तर त्यांच्या पुढे ना तंबाखू किती नुकसानदायक आहे, दुष्परिणाम किती आहेत त्याच्याविषयी एक गाणं सादर करणार आहेत रोडवरती आणि वेगवेगळे गेम्सच्या सहाय्यातून माहिती सांगणार आहे. तर या तुम्ही इथं राहू जरासं मध्ये इथं राहू इथंपर्यंत हॅलो हॅलो हां गौरी पहिलं जे बोलायचं नमस्कार. आम्ही सलाम बॉम्बे फाउंडेशन तर्फे नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक 105 मधून आलो आहोत. आज आम्ही इथे तंबाखूमुळे कोणते कोणते आजार होतात त्यामुळे काय काय होतं त्याबद्दल एक गीत सादर करणार आहोत. पागल इधर जरा ये अभी बाद में ये करो, पहला ये करो. शांति से बैठेगा वो आगे आगे है ना सबको बोलेगा तंबाकू छोड़ने के लिए क्या करना और नहीं करना. खाली ठेव ना. खाली. हा ठेव. तंबाखूमुळे कॅन्सर होतो. तंबाखूमुळे कॅन्सर होतो. तंबाखू मळू नका तुम्ही, तंबाखू मळू नका. तंबाखू खाऊ नका हो दादा, तंबाखू खाऊ नका. तंबाखू खाऊ नका हो दादा, तंबाखू खाऊ नका. तंबाखूची दादा नशा करी जीवनाची दुर्दशा. तंबाखूची दादा नशा करी जीवनाची दुर्दशा. नका करू पुढीची आशा होईल तुमची हो निराशा. नका करू पुढीची आशा होईल तुमची हो निराशा. हात जोडून विनंती करतो, हात जोडून विनंती करतो. तिच्या वाटेला जाऊ नका, तिच्या वाटेला जाऊ नका. तंबाखू खाऊ नका हो दादा, तंबाखू खाऊ नका. तंबाखू खाऊ नका हो दादा, तंबाखू खाऊ नका. तंबाखूची हो एक पुडी संसाराची मोडेल घडी. तंबाखूची हो एक पुडी संसाराची मोडेल घडी. जाती मशानात हो मळी खाऊ नका हो घडी घडी. जाती मशानात हो मळी खाऊ नका हो घडी घडी. तोंड सगळं हो नासून जाईल, तोंड सगळं हो नासून जाईल. तिला तोंडात धरू नका, तिला तोंडात धरू नका. तंबाखू खाऊ नका हो दादा, तंबाखू खाऊ नका. तंबाखू खाऊ नका हो दादा, तंबाखू खाऊ नका. माता तुम्ही हो पिचकारी, लोक नावं ठेवतील सारी. माता तुम्ही हो पिचकारी, लोक नावं ठेवतील सारी. घाण करता दारोदारी, आजार येईल आपल्या घरी. घाण करता दारोदारी, आजार येईल आपल्या घरी. तंबाखू मुक्त देश घडूया, तंबाखू मुक्त देश घडूया. तुम्ही मागे जाऊ नका, तुम्ही मागे जाऊ नका. तंबाखू खाऊ नका हो दादा, तंबाखू खाऊ 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 नका. श्रावणी माहिती आणि माहिती
माझे नाव गायत्री प्रवीण कुमार. मी आज तुम्हाला ई सिगारेटबद्दल माहिती सांगणार आहे. ई सिगारेट म्हणजे इलेक्ट्रॉनिक सिगारेट. ही सिगारेट दिसण्यामध्ये पेन किंवा दुसऱ्या काही अन्य गोष्टींसारखी असते, जी आपल्या जीवनामध्ये आपण रोज वापरतो. तुम्ही बघू शकता ही ई सिगारेट आहे. ही आपल्याला सिगारेटसारखी न दिसून आपल्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्यांच्यासारखीच दिसते. ह्या सिगारेटचा उपयोग आहे ना आजकाल म्हणजे पूर्ण भारतामध्ये ही ई सिगारेट बॅन आहे, तरी पण ही आपल्याला ई सिगारेट खूप जणांकडे पाहायला मिळते. आजकाल शाळेचे विद्यार्थीसुद्धा ह्या ई सिगारेटचा वापर करताना दिसत आहेत. या ई सिगारेट म्हणजे दिसण्यासारखी अत्यंत साधी वस्तू असते, पण आपण जर हिला पूर्ण प्रॉपर चेक केली तर हिला चार्जिंग करण्यासाठी एक पॉईंट असतो आणि ह्या ई सिगारेटचा जो वापर आहे ना ह्याच्यामध्ये जी सिगरेटमध्ये जशी पावडर असते तशी हिच्यामध्ये पावडर नसून हिच्यामध्ये द्रव असतं आणि त्याची वाफ होते. तर ई सिगारेट बॅन करून सुद्धा आपल्याला ई सिगारेट आजकाल भारतात वापर होताना दिसत आहे. तर तुम्हाला नम्रतेची विनंती आहे, जर तुम्हाला ई सिगारेट कोणी वापरताना दिसलं तर तुम्ही नक्की आम्हाला कळवा. मी सांगते ई सिगारेट हे आजकाल पेन हुक्का वेब ह्या नावाने ओळखलं जातं, तुम्हाला माहीतच असेल. तर त्यामध्ये काय असतं की निकोटीन ही लिक्विड मात्रामध्ये असतं. निकोटीन हे सगळ्यात खतरनाक रसायन आहे जे तंबाखूच्या प्रत्येक प्रोडक्टमध्ये आढळतं आणि ते तुमच्या शरीराला लत लावतं. म्हणजे तुम्हाला जर तंबाखू सोडायची असेल तरी पण त्या निकोटीनमुळे तुम्ही सोडू शकत नाही, कारण ते तुमच्या शरीरामध्ये जसजसं निकोटीन कमी होत जातं तशी तुमची खाण्याची इच्छा वाढत जाते. ठीक आहे. तर ई सिगारेट हे म्हणजे तुम्ही पॅरेंट्स पण आहात, तुमची मुलं आहेत, मुलांकडे असेल तर तुम्हाला ओळखणार नाही. तुमच्या मुलाच्या हातात पेन असेल, मुलगा तोंडात धरून बसतो, त्याच्यामधून वाफ येते, धूर येत नाही. सिगारेटमधून जसा धूर येतो तसा ई सिगारेटमधून धूर येत नाही, तर त्याच्यामधून वाफ येते. तर तुम्ही लक्ष द्या, आपापल्या मुलांचे बॅग्स चेक करत जा आठवड्यातून एकदा. असं काही दिसलं तर काउन्सलर म्हणजे आपण डॉक्टरकडे जातो सर्दी खोकला आल्यानंतर, पण अशा काही गोष्टी असतात त्या आपल्याला कोण सल्ला देत नाही. तर आपण काय करतोय की एक क्विक लाईन नंबर आहे, सलाम बॉम्बेचा एक क्विक लाईन नंबर आहे आणि गव्हर्नमेंटचा पण एक क्विक लाईन नंबर आहे, त्याच्यावरून पण तुम्ही हेल्प घेऊ शकता असं कोण एखादी व्यक्ती असेल तर. ठीक आहे. नमस्कार, माझं नाव श्रावणी विकास सोडके. आज आपण या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहोत. याच्यामधून 3 उद्दिष्टे, 3 कारणे आहेत. पहिले कारण असं आहे की तंबाखूमुळे आपल्या पर्यावरणावरती जो परिणाम होतो त्याबद्दल जागृती. दुसरे कारण असं आहे तंबाखूमुळे होणारे रोग, मधुमेह, हृदयविकार, रक्तदाब यांसारख्या रोगांवरती जागृती. तिसरे कारण असं आहे तंबाखू नियंत्रणासंबंधित महत्त्वाचे घटक ओळख करून देण्याची जागृती. तर शॉर्ट टर्म ऑफ इफेक्ट म्हणजे की तंबाखू अल्पकालीन दुष्परिणामे ते असे आहे की म्हणजे आपण तंबाखू खातो तर त्याच्यानंतर लगेच दिसणारे परिणाम. पहिला असा आहे की केसांचा दुर्गंध येतो. दुसरा असा आहे की तोंडातून दुर्गंध येतो. तिसरा असा आहे की श्वास घेण्यास प्रॉब्लेम होतो. चौथा असा आहे की दातांवरती ठिपके पडतात व दातांचा रंग काळसर हळू उतरायला लागते. यानंतर लॉंग टर्म ऑफ इफेक्ट्स म्हणजेच की तंबाखूचे दीर्घ दुष्परिणाम. त्यामध्ये मुखपूर्व कर्करोग म्हणजेच की तोंडाचा कॅन्सर, जखमा, डोळ्यांचा मोतीबिंदू यांसारखे रोग होतात. व कर्करोग फक्त तोंडावाटेच नाही होत तर तो तोंडावाटे, घशाद्वारे, छोट्या नलिका, मोठ्या नलिका यांमध्ये सुद्धा कर्करोग म्हणजेच की कॅन्सर होऊ शकतो. तुम्हाला माहिती आहे का आपल्या भारतामध्ये 300 सिगरेट बनवण्यासाठी आसपास एक झाड कापावे लागते व त्या एका सिगरेटमध्ये 7,000 रासायनिक असतात. त्यातले 80 रासायनिक आपल्याला कर्करोगापर्यंत नेऊ शकतात म्हणजे की कॅन्सरपर्यंत नेऊ शकतात. आणि त्यातील सुद्धा एक घातक रासायनिक असं आहे की निकोटीन, जो की आपल्याला तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थांना जास्त खाण्यासाठी प्रोत्साहित करतो. त्यामुळे सवय लागते आपल्याला. सो माझं म्हणणं असं आहे की जास्तीत जास्त तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांपासून आपण दूर राहावं. प्रॉमिस तिचं सांगू श्रद्धा. धन्यवाद, तुम्ही सगळे इथे आले, आमचा कार्यक्रम बघितला. इथे एक प्रॉमिस ट्री लावलं आहे, त्याच्यात तुम्हाला तुमचे अंगठे लावायचे कलरमध्ये डुबून फक्त त्या ट्रीवर अंगठे लावायचे आणि दुसऱ्या ट्री तिथे साईन करायचे. ओके, थँक्यू. इथे आलात.
यानी नो टोबैको, तंबाकू नहीं खाने का ऐसा वर्ल्ड डे है आज का। तो यहाँ पे हमारे स्कूल के बच्चे, स्कूल नंबर 105, जो अपने घनसोली के स्कूल के बच्चे हैं, जो अपने सलाम बॉम्बे फाउंडेशन के ओर से यहाँ पे ये सामाजिक उपक्रम कर रहे हैं। और इस आपको इन बच्चों ने कहा, ये बच्चों में आप आपके बच्चे देखो, ये जो बच्चों ने आपके सामने यहाँ पे तंबाकू, गुटखा, सिगारेट नहीं लेने का जो संकल्प किया, तो ये बच्चे आपके हमारे कल के भविष्य है। और आप हम जो श्रम करते हैं, मेहनत करते हैं, ये अपना परिवार, अपने बच्चे अच्छे पले, अच्छे पढ़े, इसके लिए करते हैं। अगर हम 1000 रुपये भी तंबाकू सिगरेट में अगर महीना में हमारा जाता है, तो आप सोचो कि साल में हमारे 12-15 हज़ार रुपये जाते हैं, तो 20 साल में कितने जाएंगे? तो इतने अगर पैसे हमारे बचेंगे तो हमारा परिवार भी स्वस्थ रहेगा, बच्चे अच्छे पलेंगे, समाज में हमारे तरफ देखने का जो लोगों का नज़रिया है वो नज़रिया बदलेगा। आप अगर ऐसा मुंह में गुटखा या तंबाकू खा के अगर कहाँ पे समाज में घूम रहे, तो काफ़ी अच्छे अपनी सोसाइटी है, अच्छे समाज है, कहाँ पे भी हम रुकते हैं, क्योंकि मुंह में है वो तो बाहर निकालना ही पड़ेगा, तो अच्छी बात नहीं है। तो ये सब में हम लोग को सीखना है कि आज का जो नो टोबैको डे यानी तंबाकू नहीं खाने का दिन है, तो इस दिन में आपको हमको सबको एक संकल्प करने का है, कोशिश करनी है। ऐसे नहीं है कि हम आज बोले और आपने कल छोड़ा, मगर अपने शरीर को जो लत पड़ी है, तो उससे बाहर आने का काम, अगर अपने बंदे को किसको भी इसके वजह से कोई बीमारी होती है, कैंसर होता है, घर में अपने परिवार के लोग हैं, बीबी है, बच्चे हैं, उनको भी तकलीफ होती है, कोई अलग सा स्मेल आता है, घर में सब जगह गंदगी फैलती है, तो ऐसा नहीं होना चाहिए। तो आज के इस अवसर पे आप तंबाकू नहीं खाने का संकल्प करें और अपना परिवार स्वस्थ रखें, अपना राज्य स्वस्थ रखें, अपना देश स्वस्थ रखे। धन्यवाद। आप एक नाश्ता करो, हो गया नाश्ता? तंबाकू हो गया प्रोग्राम रखा है, तो नाश्ता था। बच्चों ने जो प्रोग्राम सादरीकरण किया है, जो हमारे सामने दिखाया है, वो काफ़ी अच्छे से दिखाया है कि हम तंबाकू छोड़ के तंबाकू सोडण्यासाठी कार्यक्रम केला तो खूप छान होता। आणि असं समजूया पहिले आपल्याच मुले आणि आपल्या माझ्या बाबासाठी, माझ्या दादांसाठी किंवा येणाऱ्या पुढच्या भविष्यासाठी या मुलींनी जो कार्यक्रम छान रित्या केला की आपल्या घरातही आपल्याला माहीत नसतं की आपलं मुल काय करतं, की कधीतरी आपलंही लक्ष असावं मुलांकडे। आणि आपलं लक्ष असताना एक आता थोडासा लांब झालेला आहे, तेव्हा आपण आपल्या मुलांकडे लक्ष देऊन किंवा आपण आपल्याच मुलांना जवळ घेऊन याद्वारे आपला संवादही साधता येतो आणि नशामुक्ती आपल्या मुलांपर्यंत सोडवता येते। मी एवढंच सांगेन की हा जो कार्यक्रम सादरीकरण केलेला आहे तो खूप छानच आहे आणि आम्ही अशाच कार्यक्रम किंवा नशामुक्तीसाठी तुम्ही एक पाऊल पुढे उचलाल त्यासाठी आम्ही सदैव तुमच्या पाठीशी राहू। या ठिकाणी अक्षता पाटील यांनी हा सलाम बॉम्बेच्या माध्यमातून शाळेच्या मुलांना सोबत घेऊन कार्यक्रम केला। आजच्या ह्या जागतिक नो टोबॅको दिन, तंबाखू विरहित दिन, तंबाखू न खाण्याचा दिवसाच्या प्रसंगी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की जो संकल्प
त्या संस्थेने केलेल्या, आपण त्यांना सगळ्यांना साथ देऊया आणि आपला देश सुजलाम आणि सुफलाम बनवूया. धन्यवाद. नाश्ता केल्याशिवाय कोणी जाऊ नये. हे त्यांनी नाश्ता बांधला आणि प्रत्येकाने एकच ना. एकच आणि साईड तुम्ही पण असला पकड असं शूटिंग चालू आहे. पेन कुठे आहे? पेन हे पेन कुठे आहे? ते नाही हे जे नाश्ता एक नाश्ता इधर इधर हे पाणी ले पाणी 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 ले हे पाणी बॉटल ले ना समोसा ले नाश्ता ले हे श्रावण. आपला मोबाईल कुठे आहे? सध्या माझा. मला पण पाठवाल तुमच्याकडचा व्हिडिओ. माझ्या फोनमध्ये काढ. माझ्या फोनमध्ये आजचा आमचा मुख्य उद्देश हा होता की आज म्हणजे लोक जे आमच्या घराला आम्ही नशामुक्त केलं, तंबाखूमुक्त केलं, स्कूलला आम्ही तंबाखूमुक्त केलं. आम्हाला असं वाटलं की कम्युनिटीमध्ये लोकांमध्ये सुद्धा आम्ही हे जनजागृती केली पाहिजे आणि त्यांना सांगितलं पाहिजे की किती वाईट आहे याचे परिणाम आणि याच्यामुळे काय काय होऊ शकतं. तर ई सिगरेट आजच्या कार्यक्रमाचे मेन उद्दिष्ट म्हणजे ई सिगरेट आपल्याला आजकाल पेन, हुक्का किंवा अन्य वेपिंग डिव्हायसेसमध्ये मिळतं. ई सिगरेटमधून जसा सिगरेटमध्ये धूर निघतो तसा त्याच्यामध्ये धूर न निघता वाफ निघतो. हे आम्ही लोकांपर्यंत जनजागृती पोहोचवून दिली. इथे खूप सारे पालक आलेले तर त्यांना आम्ही सांगितलं की तुमच्या विद्यार्थ्यांच्याकडे पण असे डिव्हाइस मिळू शकतात. आजकाल स्कूलचे पण जे काही विद्यार्थी आहेत ते आपल्याला ई सिगरेटचा वापर करताना दिसत आहेत. तर याबद्दल आम्ही लोकांमध्ये जनजागृती केली. धन्यवाद. ई सिगरेट. नमस्कार, माझं नाव श्रद्धा विठोबा माझे आहे. मी NMMC स्कूल नंबर 105 कॉन्सोलीची स्टुडंट आणि सलाम बॉम्बेची हेल्थ मॉनिटर आहे. नमस्कार, माझे नाव गायत्री प्रवीण कुंभार. मी नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक 105ची स्टुडंट आणि हेल्थ मॉनिटर आहे. हां, आम्ही आज इथे एक कार्यक्रम घेतला जो वर्ल्ड नो टोबॅको डेसाठी होता, म्हणजेच जागतिक तंबाखू विरोधी दिवसासाठी. आणि इकडे आम्हाला खूप छान प्रतिसाद मिळाला. लोक खूप जास्त आलेली आणि आम्ही जे सांगितलं ते त्यांनी ऐकलंसुद्धा आणि खूप आमच्याशी खूप नम्रतेने बोलली की हो आम्ही सोडण्याचा प्रयत्न पण करू. आणि ह्या सगळ्यांमध्ये खूप मदत आली आम्हाला आणि आम्ही जी रांगोळी काढली त्याचंसुद्धा आम्हाला खूप कौतुक करून मिळालं. याचा प्रतिसाद खूप छान होता. धन्यवाद. श्रद्धा